पुण्यातला कोरेगाव पार्कचा परिसर अत्यंत निसर्गरम्य आणि उच्चभ्रू। पुण्यामधले प्रचंड महागडे फ्लॅट याच परिसरात विकले जातात। इथल्या एक एक फ्लॅटसाठी जवळपास 15 ते 16 हजार स्क्वेअर फूट इतका दर आकारला जातो। याच परिसरामध्ये तब्बल 40 एकर जमीन विकली जाते आणि तिची किंमत असते फक्त 300 कोटी। आता इतक्या महागड्या एरियामध्ये इतकी स्वस्त जमीन मिळाली कुणाला? तर ती मिळाली एका खासगी कंपनीला। कंपनीचं नाव आहे अमेडिया होल्डिंग एंटरप्राइजेस आणि कंपनीचे मालक आहेत दिग्विजय अमरसिंग पाटील आणि पार्थ अजित पवार। आम्हाला सांगा की समजा महाराष्ट्राची जमीन जरी घेता आली तरी रेडी रेकनर रेट लावावा लागतो। याने जर जमीन केली तर त्याला 75% नजराना भरावा लागतो। पण हे सगळं प्रकरण गोंधळाचं आहे, भ्रष्टाचाराचं आहे, गैरव्यवहाराचं आहे। आणि सत्ताधारी परवाच्या दिवशी अजितदादा बोलले शेतकऱ्यांना तुम्हाला सगळं फुकट लागतं, फुकट लागतं, फुकट लागतं। तुम्हाला का फुकट लागतं? 1800ची जमीन 300 कोटीत का लागते? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाच्या कंपनीला जमीन इतक्या स्वस्तात मिळाली आणि मग या प्रकरणातील कागदपत्रांची शोधाशोध सुरू झाली।